तुम्ही जर सरकारी पेन्शनचा लाभ घेत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण आता पेन्शनची रक्कम सर्व क्षेत्रीय कार्यालयात आणि बँकांना आरबीआयच्या यांच्या अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत की ऑगस्ट महिन्याची जी पेन्शन आहे ती खात्यामध्ये येण्याचे अनेक काही प्रॉब्लेम येत आहेत, कारण पेन्शन रक्कम सामान्यतः उशीर होणार पेन्शनधारकांसाठी आता ऑगस्ट महिन्याची वाट पाहण्याची शक्यता या ठिकाणी आहे। पेन्शनधारकांना साठी इथून पुढे अनेक समस्यांना सामना करावा लागणार आहे। सरकारी पेन्शन असाल तर तुमच्यासाठी एक धक्का देणारी बातमी म्हणावी लागेल। सरकारच्या माध्यमातून नवीन बदल या ठिकाणी करण्यात येत आहेत, त्यामुळे अनेक निर्णयातून नेमके काय काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर या माध्यमातून 3-4 नवीन नियमावली पेन्शनधारकांसाठी या ठिकाणी लागू करण्यात आले। ऑगस्ट महिन्यापासून आता सर्व जर तुम्ही पेन्शन वाढवण्यापूर्वी बँक खात्यामध्ये गेला असाल पेन्शन इथून पुढे तुम्हाला सहजासहजी आता काढता येणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून वाढत्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर काही नवीन नियमावली या ठिकाणी लागू करण्यात आले। या नियमांतर्गत पहिल्या नियमानुसार उल्लंघन केलं तर पेन्शनधारकांसाठी पेन्शन या ठिकाणी बँकेतून अजिबात काढता येणार नाही। नियम जो यामध्ये लावण्यात आलाय तो नियम या ठिकाणी चुकून मोडला तर या ठिकाणी सांगितलं आहे की सरकारच्या माध्यमातून जी कामे तुम्ही तुमच्या बँकेमध्ये इथून येण्याच्या अडचण आता निर्माण होऊ शकते, त्यामुळे अशा प्रकारचे 4 ते 5 नियम सरकारच्या माध्यमातून घालण्यात येत आले आहेत। या ठिकाणी सांगण्यात आले की तुम्ही महिला वर्ग असाल तर 60 किंवा 60 वर्ष, जर 60 वय असेल तर तुम्ही सरकारी पेन्शन घेत असाल तर सर्व लक्ष देऊन या ठिकाणी बघायचं आहे। प्रत्येक महिन्यात बँकमध्ये जमा होत असते, परंतु येथून पुढे पेन्शन जमा होण्याची शक्यता फारच कमी आहे। पेन्शन घेणारे पेन्शनधारकासाठी लागू करण्यात आले। आताच हा व्हिडिओ मध्ये सुरुवातीला बातमी देखील पाहिली आहे की आता 2-4 नवीन नियम बातमीनुसार पेन्शनधारकाचे नेमकं कोणकोणते नियम या ठिकाणी लागू करण्यात आले नक्की व्हिडिओमध्ये नक्की पहा। तुमचं ते आधार कार्ड आहे, ते बँक आश्रित खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे व ते अपडेट असलेलं गरजेचं आहे। तुमच्या बँक खात्यात जे आहे ते चालू पाहिजे, त्याच्यामध्ये सगळे ट्रान्झॅक्शन चालू पाहिजेत। अशा प्रकारची जे अपडेट आपल्याला मिळालेले आहे तर त्यानंतर कशा माध्यमातून लागू करण्यात आले। सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे पेन्शनधारकांचे, त्यामुळे अर्जंटमध्ये कोणकोणते सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले तुम्ही या 2 मिनिटं लक्ष देऊन बघा। ऑगस्ट महिन्यात जी काय पेन्शन आहे ती शेवटच्या या ठिकाणी मिळणार आहे। तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा।